नमस्कार काका, आपण या हळद पिकामध्ये जे आपले काही औषध सोडलेलं आहे, खत सोडलेलं आहे, बरोबर आहे. तर 20-20-20 नावाचा आम्ही तुम्हाला खत दिला होता, बरोबर. मला एक सांगा की तुमचा थोडासा परिचय द्या. तुमचं नाव सांगा. बालाजी मध्ये कुंड. बरं. या हळदीची लागवड किती दिवस झालेली आहे? 1 महिना झाला. 1 महिना कालावधी झालेला आहे. बरं. आपलं जे 20-20-20 हे जे फर्टिलायझर तुम्ही सोडलेलं आहे ठिबकच्या माध्यमातून, त्याला किती 22 तारखेला सोडलं का? किती 22 तारखेला? बरं. म्हणजे 22 तारीख 5, 30 तारीख आहे, 8 दिवस झालेले आहे. मग सोडता वेळची जी कंडिशन होती त्यापेक्षा आजची कंडिशन तुम्हाला सुधारलेली आहे असं वाटतं का नाही? वाटतं सुधारली आहे वाटतं. बरं. म्हणजे त्याच्या रिझल्टवरती तुम्ही समाधानी आहात का? बरं. इतर शेतकऱ्यांनी जर ह्या 20-20-20 जर सोडला कॅमिला बायोसायन्सचा, तर त्यांना फायदा होऊ शकतो का नाही? म्हणजे वापरला पाहिजे त्यांनी. बरं बरं. तर आता 1 महिन्यामध्ये या पिकाची कंडिशन आपण पाहू शकता. साधारणतः 1.5 ते 2 महिन्याच्या ॲव्हरेजमधलं पीक असल्या पद्धतीचं आपल्याला पीक दिसतंय. कारण आपण बाजूलाच 2 महिन्याची एक हळद या ठिकाणी पाहिलेली आहे, ज्या ठिकाणी 20-20 सोडलेला नव्हता. म्हणजे तो ग्रोथ आणि हा ग्रोथ जवळपास तुमच्या शेतामध्येच आता आपण बघितलं, ते एक ग्रोथच्या हिशोबाने बघितलं तर तुमच्या हळद एवढी ही हळद वाटते का नाही वाटते? हो, ठीक आहे. तर अशा प्रकारचं आपलं 20-20 सोडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इफेक्ट्स मिळालेले आहेत. शेतकरी एकदम समाधानी आहेत. तर सर्व शेतकरी बंधूंना देखील काय म्हणाल तुम्ही? शेतकरी बंधूंनी काय वापरलं पाहिजे ना? वापरलं. ठीक आहे. धन्यवाद.